तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपला विवेक पवार आणि विश्वजित शिंदे असे का झोपलेत बघायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी, अमृतेश्वर भैरव मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघालो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जात असतानाच आपल्याला तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे जेव्हा आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण घेऊन आलते तेव्हाच एक छायाचित्र तिथं कोरलेलं दिसलं. त्यानंतर तिथे आपल्या मावळ्यांच्या त्या काळच्या लढाईच्या कलाकृती पुतळ्यांच्या स्वरूपात मांडण्यात आल्या होत्या. हे सर्व पाहून झाल्यावर आपण शेवटी पोहोचलो सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीजवळ. समाधीचं दर्शन वगैरे घेतलं. तेवढ्यात आपल्याला तिथे एक छोटा शिवशाहीर मित्र भेटला. मित्राचं नाव होतं ओजस मालुसरे. तर त्याने त्याच्या आवाजात सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर एक छानसा पोवाडा गायला. तुम्ही पण ऐका एकदा. तानाजी मालुसरे आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचे आमंत्रण घेऊन अद्भुत महाराजांकडे आले. परतीचा निरोप पठविला हा तानाजीला, तुम्ही लागा लगीन करी आला, आम्ही जातो बघा लढाईला. मग तानाजी मालुसरे काय म्हणतात? तानाजी मालुसरे म्हणतात, आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवायचं आणि आमच्या राजाने लढायला जायचं हे कदापि शक्य नाही. तानाजीने मनी केला पण आणि दिले बघा वचन, आधी करू लग्न कोंढण्याचे, नंतरच लग्न रायबाचे, घ्यावे ऐकून एवढे आमचे हजी जी जी, घ्यावे ऐकून एवढे आमचे हजी जी 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 जी. सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आणि बारक्या मित्राचा पवाडा ऐकून आपण निघालो जेवायला. तर मंडळी, जेवायला जात असतानाच काकाने आपल्याला थोडं कल्याण दरवाजाबद्दल माहिती वगैरे सांगितली. दरवाजाचं म्हणजे कसं आहे विषय, ज्या टायमाला तानाजीला उदय भान राठोड मारून जातो ना पळून, त्या टायमाला काही मावळे आपले घाबरू लागले. तानाजीच्या भावाने सूर्याजीने दोर कापून टाकला. मावळ्यांना सांगितले तर लढून तरी मारला, नंतर उड्या टाकून मारला. परत लढाई चालू केली. 80 वर्ष शेजार मामाला घेऊन सूर्याजी कल्याण दरवाजातून ओळख. मग शेजार मामाने त्याला तिथं मारलं. ते काय त्याला वरती तिथं जपन केलं. हा, मग या गडाचं नाव पडलं गड आला. पण तो तोरणागड, तो राजगड आणि तो खाली पुरंदर, 3 गड दिसते. त्यानंतर आम्ही सर्व मित्रमंडळी निघालो जेवायला. काकाने झाडाखाली मस्तपैकी चटई वगैरे टाकून दिली. जेवणाची ताटं वगैरे आली. मस्तपैकी जेवण वगैरे चालू केलं करायला. तर आपल्याला जेवायला होतं पिठलं, वांग्याचं भरीत आणि भाकरी. जेवण असलं एकच नंबर होतं, त्यामुळे सगळ्यांनी पोटभर जेवण वगैरे केलं. तसं आपल्या विवेकनं आणि विश्वजितनं जेवण जरा जास्तच केलं, त्यामुळे ते दोघे पण झोपी गेले. तर मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. भेटू उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.